बोईसर दारापूर MIDC सध्या केमिकल माफियांनी हैदोस घातला असून सरावली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गो ग्रीन इकोटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून घातक रसायन थेट जमिनीत पुरलं जात असल्याची तक्रार करत या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी आमदार विनोद निकोले यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे। सरावली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गो ग्रीन इकोटेक सोल्युशन कंपनीकडून नियमबाह्य पद्धतीने घातक रासायनिक घनकचरा पुनर्प्रक्रिया करण्याच्या नावाखाली हे घातक रसायन थेट जमिनीत पुरलं जात असून यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची तक्रार आमदार विनोद निकोले यांनी मंत्री पंकजा मुंडे तसंच राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे। या कंपनीला अनेक वेळा क्लोजर नोटीस आल्यानंतर देखील एक सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या वरदहस्तामुळे या कंपनीवर कारवाई होत नसल्याचा आरोप देखील निकोले यांनी आपल्या पत्रात केला आहे। सरावली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या गो ग्रीन इकोटेक सोल्युशन कंपनीच्या मालकीच्या जमिनीत हजारो टन घातक रसायन गाडलं गेलं असून रहिवासी संकुलनासाठी आरक्षित असलेल्या या जागेवरही अनधिकृतरित्या कंपनी उभारण्यात आल्याचं देखील या पत्रात निकोले यांच्याकडून नमूद करण्यात आलं आहे। त्यामुळे बोईसर दारापूर MIDC दिवसेंदिवस वाढतं प्रदूषण पाहता आता पर्यावरण मंत्री या कंपनीवर कारवाई करण्याचे निर्देश देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।